आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्ही इथे मणी प्लीज थांब. मणी हे सगळं करण्याची गरज नाहीये. तू ऐकत का नाहीयेस? मणी मणी तुझ्या पायातून रक्त येतंय. मणी तुझे गुडघे फुटले. तुला अरे थांब ना. मणी थांब. बिचारा मणी, किती त्रास होतोय त्याला. शिखा मणीची अवस्था बघवत नाहीये मला. तिचे गुडघे बघितले ना, थोडं रक्त येत होतं. बापरे, हे सगळे ना मॅम गावठी स्वानंदीमुळे झाले. नाही तर काय, मणीवर संशय घेतलाय आणि हे जरा जास्त झालं. ऍक्च्युली ह्याची पण चूक आहे ना. हा त्या गावठीला एवढा का भाव देतो ना, मला कधी कळलंच नाही आयुष्यात. गरजेला करतात बरोबर मणी 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 मणी. आणि आता या गावठीमुळे त्याच्यावर ही वेळ आलीये. त्याचं काही पडलंय तिला? म्हणजे हा इथे रक्तबंबाळ होऊन हे नवस वगैरे पूर्ण करतोय आणि ती महाराणी बसलीये मस्त हॉस्टेलमध्ये निवांत छान. दयामाया म्हणून नाही. या क्षणाची महत्त्वाची बातमी. विद्यमान खासदार सरपोतदार तिसऱ्या फेरीत 8,000 मतांनी पिछाडीवर आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार सत्ताधारी आघाडी 40 जागांवर पुढे आहे आणि विरोधी आघाडीने 30 जागांवर सरशी कायम ठेवली आहे. यंदाची निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे हे निश्चित आहे. हा हा बोल रे. काय काय MG भाग 2 मध्ये मागे? अरे कसं शक्य आहे हे? ठीक आहे, नाही पुढच्या वेळेला काम घेऊन येऊन दे, दाखवतोच त्यांना मी. डॅड चिल. अहो अजून दुसऱ्या बूथ मधलं काउंटिंग कुठे सुरू झालंय? डोंट वरी, तुम्हीच लीड घेणार आहात आणि ही निवडणूक सुद्धा तुम्हीच जिंकणार आहात. मला जरा पाणी दे ना. मॉम घे ना, असं काय करते? समोर आहे. हे निवडून आल्याशिवाय मी जागेवरनं हलणार सुद्धा नाहीये. मॉम तशीच न्यूज येणार आहे. डॅडच जिंकणार आहे. काय तू पण तोवर मी इथून अजिबात हलणार नाहीये. का? हे बघ, माझी श्रद्धा समज नाही तर काहीही समज, तू पाणी देणारच की नाही मला? बरं बरं बरं, देतो, पाणी देतो. विद्यमान खासदार आता 12,000 मतांनी पिछाडीवर पडले आहे.
पण हा ट्रेंड नक्कीच म्हणता येणार नाही. संचिता काय आहे? हॅलो अंकल, मी पाठवलेला फोटो तुम्ही पाहिला ना? मणीचा फोटो मला का पाठवलाय? हा, तुला माहिती नाही का मी कामात येते? आय नो अंकल, आज रिझल्ट आहे त्यामुळे तुम्ही टेन्शन मध्ये असाल, पण तरीही मला सांगावंसं वाटलं की मणी इथे काय करतोय, म्हणून मी तुम्हाला फोटो पाठवला. काय काय करतोय तो? अंकल, मणी इथे देवीच्या मंदिरात नवस पूर्ण करण्यासाठी गुडघ्यांवर चालतोय. हा मग हा नवस पूर्ण करून तो असं प्रूव्ह करणार आहे की स्वानंदीच्या केसमध्ये तो निर्दोष आहे, आणि म्हणून त्याची ही खटपट चालू आहे सगळी. हॅलो, साहेब, हा साहेब. मणी काय तमाशा लावलायस तू हा? अरे आज निकालाचा दिवस, तू इथे घरी असण्याच्या ऐवजी तिकडे गुडघ्यावर चालत नवस कसला फेडत बसलायस? आणि कुणासाठी? त्या 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 स्वानंदीसाठी? तुला मी बेलवर सोडवलाय ना, तू अजिबात काळजी करू नकोस आणि तिला समजावण्याच्या फंदातही पडू नकोस. अरे तू घरी ये, सगळे तुझी इथे वाट पाहतोय. तुझ्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही. साहेब, मला जेलमध्ये जावं लागू नये म्हणून मी हे करत नाहीये. मला स्वानंदीला पटवून द्यायचंय की मी निर्दोष आहे. मला जेलमध्ये जाण्याची भीती नाहीये. साहेब, भलेही तुम्ही मला जेलमधून बेलवर सोडवलंय, पण जोपर्यंत स्वानंदी मला माफ करत नाही, स्वानंदीचा माझ्यावर विश्वास बसत नाही, तोपर्यंत माझ्यासाठी हे जन्मठेपेसारखं आहे. प्रश्न शिक्षेचा नाहीये, विश्वासाचा. मला स्वानंदीचा विश्वास परत हवाय. स्वानंदीवर माझ्यावर ठेवलेला अविश्वास, माझ्यावर घेतलेला संशय, त्या दोषी समजतायत मला, आणि हीच माझ्यासाठी मोठी शिक्षा आहे. साहेब, प्लीज प्लीज मला हा माझा नवस पूर्ण करू द्या. मध्ये पडू नका साहेब. मणी, संचिताने मला पण फोटो पाठवले. मलाही आला. रस्त्यावरनं आणलेला मुलगा रस्त्यावर तमाशे नाही करणार तर अजून काय करणार? मला अजिबात आश्चर्य वाटलेलं नाहीये. तुम्ही एखाद्याला डोक्यावर घेतलं ना की इतकं घेता की डोक्यावरच नसतात तुमच्या. हा मणी सुद्धा त्यातलाच, आणि त्या स्वानंदीचं सुद्धा खूप कौतुक होतं ना तुम्हाला. दोघांगी नगास न घेत कुठून आपल्या राशीला आलेत काय माहिती. बघा आता दोघांनी कसा तमाशा मांडलाय ते. मी असं वागेल असं वाटलं नव्हतं मला. रक्त रंग दाखवतं शेवटी. संस्कार रक्तात असलेले अवगुण नाही बदलू शकत. अहो विषय काय आहे? तुम्ही काय बोलताय? मलाच गप्प करा तुम्ही. मी बोलले की कडू लागतं ना तुम्हाला. पण मणी जे तमाशे करत तुमची अब्रू गावभर वाटतोय त्यावर विचार करा. त्या स्वानंदीच्या नादी लागून तो अजून काही नुकसान करायच्या आधी आवरा त्याला. काहीतरी करावं लागेल हे निश्चित. गेल्या निवडणुकीत सरपोतदारांना भरभरून मते दिलेल्या मतदारसंघातील मतमोजणी अजून चालू झालेली नाही. ही धोक्याची घंटा आहे असं नक्कीच म्हणता येईल. त्याचा विचार नंतर करा, आधी न्यूज बघा. तुमची आणि विरोधकांच्या मधली लीड कमी होतीये, तुमचा आकडा वाढतोय. डॅड, मी खरं तर गेलो असतो मणीला थांबवायला, पण आता आपल्यासाठी हे महत्वाचं आहे ना. आणि आता आपण एकत्र असणं जास्त महत्वाचं वाटतंय मला, म्हणून. मणी, मणी सर प्लीज थांबू आता हे सगळं. नका स्वतःला त्रास करून घेऊ. हे बघा, माझी खात्री पटली की तुम्ही निर्दोष आहात. आय मीन
मला आधीही वाटत होतं, पण आता मी एकदम शुअर आहे मणी सर प्लीज तुम्ही हे सगळं थांबवा. मी ना स्वानंदीलाही सांगेन मणी सर, तिलाही खात्री पटेल की तुम्ही निर्दोष आहात. पण प्लीज तुम्ही हे सगळं थांबवा प्लीज मणी सर. नाही जेसी, जोपर्यंत स्वानंदी मला निर्दोष समजत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही. आणि तुम्ही प्लीज प्लीज मला माझं नवस पूर्ण करू द्या. प्लीज मध्ये येऊ नका. कशासाठी हट्टीपणा करतोयस तू? हा, अवस्था बघितली स्वतःची. मी स्वानंदीशी बोलीन ना. मी तुला वचन देते, मी तिला समजावून सांगेन हे सगळं थांबव म्हणे. प्लीज हे सगळं थांबव आता. नाही मला बघवते तुझी ही अवस्था, नाही बघवते. कळतंय का तुला? जेव्हा माझा हा नवस पूर्ण होईल आणि ज्या क्षणी स्वानंदी मला येऊन म्हणेल की म्हणे सर तुम्ही निर्दोष आहात, त्या क्षणी माझ्या सगळ्या जखमा बऱ्या होतील. पण आता मला माझं नवस पूर्ण करू द्या. मणी सर, मणी मॅम मला खूप भीती वाटते हो. आणि ते असेच पुढे जात राहिले ना तर त्यांना चक्कर येते, बेशुद्ध पडतील. असं काही होणार नाही, असं काही होणार नाही. आणखीन किती परीक्षा बघणार आहेस त्याची? माझा विश्वास आहे तो निर्दोष आहे. तुलाही माहिती आहे तो निर्दोष आहे. स्वानंदीच्या मनात विश्वास निर्माण कर. मला त्याचे हाल नाही बघवत. मार्ग काढ याच्यात, मार्ग काढ. मणी सर, मणी 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 काय झालं? मणी 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 डोळे उघड ना. मणी मणी डोळे उघड ना. मणी 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 सर. मणी स्वानंदी आली. मणी मणी उठ ना. मणी सर, मणी मणी डोळे उघड. स्वानंदी आली. मणी सर पाणी 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 घेऊन. पाणी आण फातिमा लवकर. मणी सर. मॅडम हे काय झालं? मणी सर उठा प्लीज. मणी डोळे उघड ना. मणी सर उठा ना प्लीज. मणी बघ ना स्वानंदी आली. मणी मणी सर मी आली आहे, उठा. मणी सर प्लीज उठा. मणी सर प्लीज उठा. मणी सर डॉक्टरला बोलवलं पाहिजे. मणी सर, मणी सर, मणी सर. मणी 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 सर तुम्ही ठीक आहात? हो मी ठीक आहे. मणी सर अहो का त्रास करून घेताय स्वतःला? हा त्रास मला जाणवतच नाही स्वानंदी. माझ्या डोक्यात फक्त आणि फक्त देवाचा नवस पूर्ण करायचं. आणि मला खात्री मी हा नवस पूर्ण करेन आणि तुमचा विश्वास मिळवेन. फक्त तुमचा विश्वास हवा आहे. मी त्यासाठी काहीही करायला तयार आहे. त्याच्या पुढे या जखमा, हा त्रास काहीच नाही. तुम्ही स्वतःच्या हृदयावर हात ठेवून विचारा, इतकं कार्य कृत्य कधी करेन का? इतर कुठल्याच मुलीकडे बघून असा विचार करणार नाही. आणि मला बेलही नको होतीस. साहेबांनी परस्पर ठरवलं आणि बेल मिळवून दिली. मी डीएनए टेस्ट साठी पण तयार होतो. मी खरंच तुमचा गुन्हेगार नाहीये स्वानंदी. मणी सर माझा विश्वास आहे तुमच्यावरती. माझं मन मला सांगत होतं की मणी सर असलं काही बी करणार नाही. पण मी लय कन्फ्यूज होते.
अंबिका मॅडम, तुमची टेस्ट न करता तुमची बेल होणं, ह्या सगळ्या प्रश्नांनी मी गोंधळले होते. पण मणी सर, माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही नका काळजी करू आणि असा त्रास नका करून घेऊ तुम्ही, प्लीज. त्या आल्यात, त्यांचा गैरसमज दूर झाला, इथला नवस माझं. देवी आहे, तुझे आभार कसे मानू. तुमचा नवस पूर्ण झालाय. आता तुम्ही देवीचं दर्शन घेऊ शकता. आणि हो, ज्यांना कुणाला दर्शन घ्यायचं त्यांनी पटापट दर्शन घ्या, कारण आरतीची वेळ झाली, नंतर दर्शन मिळणार नाही. या. आणि सर, अहो केवढं लागलंय तुम्हाला. हे सगळं माझ्यामुळे झालं. या सगळ्याला मी जबाबदार आहे. मला माहिती आहे मणी सर, तुम्ही माझ्या बाबतीत काय इतर कोणत्याही मुलीच्या बाबतीत चुकीचा वाईट विचार नाही करणार. मणी सर, प्लीज ह्यासाठी मला माफ करा. आपण आधी हॉस्पिटलला जाऊयात, डॉक्टरांना दाखवूयात. चला. देवीचं दर्शन घेऊ. वामणी खूप साऱ्या गुन्हेगारांना भेटली, तुझ्यासारखा नाही भेटला. हुशार आहेस. सॉलिड प्लॅन केलायस रे. मॅडम, मी काही प्लॅन वगैरे केला नाहीये. प्लॅन नाहीये तर काय आहे? इथे देवळात आलास प्रदक्षिणा मारायला, सगळ्यांची सिंपथी मिळवायला, आणि या सगळ्या प्रेक्षकांना जमा केलंयस ना, ज्यांना तुझी खोटी नाटकं खरी वाटतील. आणि आता तर काय स्वानंदी पण आलीये. सो प्लॅन सक्सेसफुल. तुला काय वाटलं, तू निर्दोष आहेस म्हणून तुझा नवस पूर्ण झाला? मॅडम, तू मणी सर, सांभाळून. मॅडम, तुम्ही समजताय तसं काही नाही. माझं सोड रे.
पण स्वानंदी, हे सगळे लोक तुला जे समजतायत ना तसा तू नाहीयेस. तू निर्दोष असतास ना इथे देवळात नाही, DNA टेस्ट करायला आला असतास. सरपोतदार साहेबांच्या पोझिशनचा वापर करून स्वतःची बेलवरती सुटका करून घेतलीस, पळून गेलायस. मॅडम, गैरसमज झालाय तुमचा. मला नकोच होती बेल, साहेबांनी मिळवून दिली. अच्छा, म्हणजे आता तू विक्टिम आणि सरपोतदार विलन. मॅडम, तुमचा खरंच खूप मोठा गैरसमज झालाय. मग दूर करतो गैरसमज. दे DNA टेस्ट. मणी DNA टेस्ट द्यायला तयार आहे. आमचा सगळ्यांचा विश्वास आहे की तो निर्दोष आहे, पण तुमचा नाहीये ना. ही टेस्ट तो फक्त तुमच्यासाठी देणार, नाहीतर तुम्ही आयुष्यभर त्याला दोष देत राहणार. मणी DNA टेस्ट देणार तुमच्यासाठी. ऑल राईट, पण मॅम मी माझं काम करते. चला, तसाही माझ्याकडे फार वेळ नाहीये. दर्शन घेऊन येतो.